स्तोत्रसंहिता 9. देवाच्या न्यायत्वाबद्दल स्तुती. नमस्कार प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण परमेश्वराच्या पवित्र वचनातून स्तोत्रसंहिता 9 ऐकणार आहोत. ही स्तोत्रसंहिता देवाच्या न्यायाची, त्याच्या संरक्षणाची आणि कृतज्ञतेची घोषणा आहे. चला मनापासून ऐकूया. मुख्य गवयासाठी मुथलबेन ह्या रागावर गायचे दाविदाचे स्तोत्र. मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन. मी तुझ्या ठाई हर्ष व उल्हास पावेन. हे परात्परा, मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन. माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात. कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस. तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस. तू राष्ट्रांना धमकावले आहेस. दुर्जनांचा तू नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सदा सर्व काळासाठी पुसून टाकले आहेस. वैऱ्यांचा समूळ नाश झाला आहे. त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे. जी शहरे तू उजाड केली, त्यांची आठवण देखील नाहीशी झाली आहे. परमेश्वर तर सर्व काळ राजासनारूढ आहे. त्याने न्याय करण्याकरता आपले आसन स्थापले आहे. तोच जगाचा यथार्थ न्याय करील. तो लोकांना खरा न्याय देईल. परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे. तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे. ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील. कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस. सियोन निवासी परमेश्वराचे स्तवन करा. त्याची कृत्ये राष्ट्राराष्ट्रांत विदित करा. कारण रक्तपाताचा सूड उगवणाऱ्यांस त्यांची आठवण आहे. तो दीनांचा आक्रोश विसरला नाही. हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मला मृत्युदारातून उठवणाऱ्या, माझा द्वेष करणाऱ्यांपासून मला झालेली पीडा पहा. मग मी तुझी सारी कीर्ती वर्णीन. तू केलेल्या उद्धाराबद्दल मी सियोन कन्येच्या द्वारासमोर हर्ष करीन. राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत. त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत. परमेश्वराने न्याय निवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे. दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्यांनी गुंतवले आहे. देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. कंगालांचे नेहमीच विस्मरण होणार नाही. दीनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही. हे परमेश्वरा, उठ. मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नकोस. राष्ट्रांचा न्याय निवाडा तुझ्या पुढे होऊ दे. हे परमेश्वरा, त्यांना दहशत घाल. आपण केवळ मर्त्य आहोत असे राष्ट्रांना कळू दे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही स्तोत्रसंहिता आपल्याला आठवण करून देते, जग अन्याय करू शकते, लोक दुर्लक्ष करू शकतात, पण परमेश्वर कधीही दुर्लक्ष करत नाही. तो दीनांचा आवाज ऐकतो. तो पीडितांचा आश्रय आहे आणि त्याचा न्याय नेहमी योग्य असतो. आज जर तुमच्या जीवनात अन्याय, वेदना किंवा संघर्ष असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रभू सिंहासनावर बसलेला आहे आणि तो तुमचा न्याय करतो. चला, आज आपण कृतज्ञतेने प्रभूचे आभार मानूया आणि त्याच्या न्यायावर पूर्ण विश्वास ठेवूया. प्रभू येशू, तू न्यायी आणि दयाळू आहेस. आमच्या जीवनातील सर्व परिस्थिती तुझ्या हातात सोपवतो. आम्हाला तुझ्यावर अढळ विश्वास ठेवायला शिकव. आमेन.